नाही तुम्हाला अध्यक्ष महोदय, सन्मान्य अध्यक्ष महोदयांनी अतिशय सविस्तर उत्तर दिलं. परंतु अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये साधारणतः राज्यातल्या 13 जिल्ह्यामध्ये पेसा संवर्ग शिक्षक भरती प्रक्रिया केल्या जाते. अध्यक्ष महोदय, आपल्या विभागामध्ये शिक्षक पदभरतीसोबतच इतर 4 संवर्गसुद्धा पदभरतीत केल्या जाते. त्यामध्ये शिक्षकासोबतच ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक हे सुद्धा पदभरती केले जाते. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय आपल्याला की राज्यातील 13 पेसा अंतर्गत शिक्षक भरती साधारणतः 5 जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत झाले नाही. ते नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर व पुणे या 5 जिल्ह्याची फाईल माननीय शिक्षण मंत्री भुसे साहेबांकडे साधारणतः 20 दिवसापासून पडलेली आहे. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, शिक्षक भरती किंवा शिक्षकाची जबाबदारी ही आपल्या विभागाची. अध्यक्ष महोदय, साधारणतः शाळा सुरू होऊन बराच साधारणतः 15-20 दिवसाचा कालावधी लोटलेला. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या 13 जिल्ह्यातील आणि या 5 म्हणजे स्पेसिफिक 5 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यातली शिक्षक भरती कधी करणार, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, राज्यातील आपल्या विभागांतर्गत येत असलेल्या 5 संवर्गाची साधारणतः शिक्षक, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक यांची पदभरती किती दिवसात करणार, असे 2 स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय. धन्यवाद. मंत्री महोदय. सन्माननीय सदस्य तोडसाम साहेबांनी विचारलेला प्रश्न लक्षवेधीच्या स्कोपच्या बाहेरचा आहे. पण तोडसाम साहेबांना मी सांगू इच्छितो की ही शिक्षक भरतीची प्रक्रिया ही शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबवली जाते. त्यामुळं आणि ग्रामसेवकाच्या भरतीचा विषय, बाकी अन्य विषय सांगितले. पण या 13 जिल्ह्यातल्या पेसा भरतीचा विषय मी माहिती घेऊन नक्की सभागृहाच्या पटलावर अध्यक्ष महोदय ठेवेन. परंतु मी मगाशी सांगितलं की या भरतीची सगळी प्रक्रिया क्लिष्ट आहे, याच्यामध्ये सुधारणेची आवश्यकता आहे. आपण बघतो की प्रत्येक शिक्षक किंवा प्रत्येक संघटना सोयीनुसार तो GR घेऊन येतात. त्याच्यानंतर काही GR झालेले असतात, पण जो GR आपल्या तात्कालीन व्यवस्थेला लागू होतो तो GR घेऊन येतात आणि त्या संदर्भात कारवाई करण्यासाठी आग्रह करतात. तर याच्यामध्ये शासनानं धोरण निश्चित करण्याची आवश्यकता आहे. शासन नक्की निश्चित धोरण करेल आणि शाळा चालू होण्यापूर्वी बदलीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, या संदर्भात शासन कारवाई करेल.